भिवंडी तालुका के कवाड़ गांव में मीत स्पोर्ट्स द्वारा आयोजित सरपंच चषक 2022 का आयोजन भाजपा युवा मोर्चा भिवंडी तालुका अध्यक्ष नीलेश जी गुरव व उनके सभी सहयोगियों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान भाजपा युवा मोर्चा भिवंडी तालुका अध्यक्ष नीलेश जी गुरव व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। तो वहीं इस क्रिकेट स्पर्धा में प्रथम पारितोषिक आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वड़ौली, द्वितीय पारितोषिक मतीन स्पोर्ट्स महापोली, तृतीय पारितोषिक वकी स्पोर्ट्स महापोली, चतुर्थीय पारितोषिक गावदेवी स्पोर्ट्स पुंडास, पांचवी पारितोषिक मराड़े पाड़ा, छठी पारितोषिक श्री गणेश स्पोर्ट्स आंबाचा पाड़ा। इन सभी लोगों को मान्यवरों द्वारा रोक रकम और ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। केला जो आहे मागच्या मॅचचा हिरो मारून इथे बघा सन्मानजनक चेंडूला फक्त डिफेन्स करतोय, दिशा दिली गेली, एक धाव कंप्लीट केली गेली। सर्वप्रथम दिनेशला जे 1400 रुपयाचं पारितोषिक आलंय ते मी विनंती करेन पुढचा चेंडू यावेळेस एक एकला वगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न, सरळ रेषेमध्ये चेंडू अगदी लोअर फुट टॉस, बॉल ट्विस्ट झालाय, बॉल चाललाय गलीमध्ये, प्रभाव टाकून जाईल। इथे फटका पहा, सहज गतीने पंच केलाय, बॉल चाललाय मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नरच्या मधोमध दुसरी धाव वेगानं अगदी वेगानं कंप्लीट केली आहे। 26 धावांचा फटका चांगला आहे, टायमिंग देखील प्रॉपर आहे, बॉल चाललाय अनम दी कार्पेट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं मात्र पोहोचलाय। हलक्या हाताने स्टीअर केलाय बॉल, सिंगल इथे होईल कन्वर्ट आणि विजयाचे आदरणीय रझीभाई अन्सारी यांना विनंती आहे की स्पोर्ट्स कप्तान एका बाजूला आणि एका बाजूला सरपंच चषक, सरपंच चषक इज द कॉल। कले केली आहे आणि विकेट क्रमांक पहिला। चला सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जाईल। अगदी घेऊनच येतात तुमचे पावलं ते समाप्त आणि धावसंख्या फलकावरती 2 विकेटच्या नुकसान। पंडितजी भोईर साहेब यांच्या मार्ग मॅच कडे धावसंख्या होते, स्ट्रायकर एंडला फलंदाज मतीन हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न हवेत आहे, एक धाव तर कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? एकच धाव। तो दिवाळीचा हंगाम संपतो आणि जशी भात शेतीची कापणी सुरू होते तसा पहिला बॉल केलाय, इथे बॉल तयार हलक्या हाताने जशी मागणी तसा पुरवठा, इथे फ्लिक केला बॉल, बॉल चाललाय मिड विकेट मध्ये वेगाने दुसरी धाव। वो दी मेगा ग्रँड फायनल सेलिब्रेशन पाहू शकाल। संघाला गुरव आणि संदेशाला गुरव यांच्या शुभास्ते आपण इथे सन्मानित करतोय। यांचं इथे आगमन झालं त्यांना मी विनंती करतो की आदरणीय मधुकरजी गुरव साहेब, आदरणीय सन्माननीय शंकरदादा पुत्राचा सन्मान त्याचा होताना मान्यवरांचा आपण पाहतोय। गणेश दादा लसने यांचा शाही डॉक्टर दिनेश दादा गुरव यांच्या माध्यमातून मी 2 दिवसापूर्वी मोनिश खरंतर एक गोष्ट बोललो नाहीये, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे
यावर्षी सुद्धा ही क्रिकेट स्पर्धा एकदम यशस्वी पार पडलेली आहे. मी मनापासून धन्यवाद देतो आणि संपूर्ण श्रेय या मी स्पोर्टचे सर्व सदस्य आणि आपले शेलार आंबाडे असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गुरव व त्यांचे सहकारी की त्यांनी ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे. खरं तर ही स्पर्धा ठेवण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळाला पाहिजे, त्यांच्या क्रीडा कलांना वाव मिळाला पाहिजे. नक्कीच जे असे खेळाडू असतील त्यांना कुठल्याही प्रकारची जी मदत लागली तर नक्कीच एक निलेश गुरव म्हणून मी आणि माझे सहकारी इथे असलेले आमचे नारायण जाधव साहेब हे सुद्धा तुम्हाला मदत करतील. पण तुम्ही तुमच्या कलागुणांना वाव द्या. आज बघितलं तर ही स्पर्धा ही फक्त काही माझ्या एकट्यामुळे सक्सेस नाही तर संपूर्ण आमच्या गावातील ग्रामस्थ यांच्या पाठिंब्यामुळे ही स्पर्धा सक्सेस आहे. मागे जाताच आमची 2 महिन्यापूर्वी निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचंड यश दिलेलं आहे. आम्हाला या निवडणुकीमध्ये पूर्ण यश देऊन आम्हाला सरपंच पद दिलेलं आहे. खरोखर मी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे या स्पर्धा आणि या कार्यक्रम ठेवण्याचा योग मला मिळत आहे. खरोखर मी ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे ही ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण होते आणि ते काम आज या ठिकाणी केलेलं आहे. खरोखर ही स्पर्धा ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आशीर्वाद दिला, सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा जे सर्व आज ज्यांनी फायनल मारली, धोंडा उडवली आणि सेमीफायनलला कोण मापोली नदीन स्पोर्ट मापोली, सर्वांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि इथे कोणी जिंकलेला किंवा हारलेला नाही, इथे फक्त क्रिकेट जिंकलेला आहे आणि खरोखर चांगल्या पद्धतीने खेळ तुम्ही केलेला आहे. मला अभिमान या गोष्टीचा वाटतो का 6-7 दिवसाची स्पर्धा होती आणि या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण 6 दिवस हा जो स्टेडियम आहे हा खरोखर भरलेला असायचा, खचून भरलेला असायचा. याचा मला अभिमान आहे. म्हणजे ती स्पर्धा यशस्वी झाल्याचं हे भाकीत आहे. आणि खरोखर मी पुन्हा एकदा संतोषजी गुरव आणि मी स्पोर्टचे सर्व सदस्य आणि आमचे ग्रामस्थ मंडळ कवाड ज्यांनी सर्वांनी आमचे बंधू संदेशजी गुरव हे सुद्धा ज्यांनी स्पर्धा मयूर गुरव असतील, विशाल भोईर असतील, आता मी सर्वांची नावं नाही घेत. मी स्पोर्ट सर्व ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी या स्पर्धेचं हे केलं मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की या खेळात नाही तर अजून दुसऱ्या मातीच्या मैदानी खेळात सुद्धा तुम्ही उतरा, कुस्ती असो, कबड्डी असो, जेणेकरून आपला भविष्य आपल्याला घडवता येईल. नक्कीच मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप चांगली स्पर्धा झाली. मी 2च मॅच बघू शकलो तर खूप आनंद झाला. मी एवढंच सांगू इच्छितो, आता भारत हा जगातील सर्वात युवा देश आहे. तर मी फिरतो भरपूर बऱ्याचशा ठिकाणी, परंतु मी आपल्या युवांना मी माझ्या या वक्तव्यात एवढंच सांगेन की खेळाबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये देखील तुम्ही असणं गरजेचं आहे. मी जातो कुठेशी आपल्या सरकारी कार्यालयामध्ये म्हणा किंवा कुठे तर आपल्या परिसरातली एकही व्यक्ती आपल्या या कुठल्याही सरकारी मोठ्या विद्यावर नाही. आज तुम्ही बघात की जे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, जे आपण बघतो की गोल्ड मेडलिस्ट आहेत, हे सगळे बघाल तर हे ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या मोठ्या हुद्द्यावरती आहेत. तर तुम्ही या खेळाबरोबरच तुमच्या अभ्यासावरती आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीवरती पण लक्ष ठेवा, जेणेकरून आपल्या परिसरातील चांगले हुद्द्यावरती तुम्ही जाल. आणि उद्योगधंद्यामध्ये पण आपल्या मराठी माणसांचं एक सहभाग पाहिजे. प्रत्यक्षात बघितलं तर जगातली सर्वात मोठी जशी एक बोलू शकतो की मुंबई जी आहे ती आशियातली सगळ्यात मोठी आर्थिक राजधानी म्हटली जाते, परंतु भारतातल्या टॉप 10 मध्ये एकही मराठी माणूस नाही आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पण मी माझ्या परीने प्रयत्न करतोय की लवकरात लवकर त्यातला एक तरी असावा माणूस. त्यात माझं नाव असेल की नाही सांगू शकत नाही, पण प्रयत्न करू. कारण मी समजतो बाबा या 10 मध्ये या इथं उपस्थित असलेले एखाद तरी असावा आणि त्याच्यासाठी आमच्याकडनं जे काय सहकार्य होईल. मराठी माणूस हा जर शिवाजी महाराजांनी अटकेबार झेंडा लावला तसंच मराठी माणसांनी उद्योगधंद्यामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अटकेबार झेंडा लावावा ही जी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अगदी पंचांपासून खूप चांगली भूमिका, कुठल्याच प्रकारचे चुकीचे नक्की चॅलेंजच्या ग्राउंडवर ओके. हार्दिक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम. प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत निलेश दादा किती जात आहे. टीम श्री गणेश अंबाचा पाडा 6 क्रमांकाचा पार्थ निलेश दादांच्या माध्यमातून लाभला गेल्या. ओके. बस बस हो गया. इधर देख इधर. त्यांच्या तालमीमध्ये घडलेले, त्यांच्या तालमीमध्ये शिकवण मिळालेले खेळाडू